हे वाक्य वाचा. यातल्या खुशाल चेंडू या शब्दाचा नेमका अर्थ तुमच्या लक्षात आला का? हो असेल तर उत्तम, पण नसेल तर चला अगदी 2 मिनिटात या अतिशय रंजक आणि काहीशा अवघड शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया. हा शब्द ऐकायला खूप साधा वाटतो आणि अनेकांना असं वाटतं की खुशाल चेंडू म्हणजे फक्त बिनधास्त किंवा नेहमी आनंदी राहणारा माणूस, पण असं नाही आहे. या शब्दाचे 2 अतिशय वेगळे पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे असा माणूस ज्याला जगाची कोणतीही फिकीर नसते, जो अगदी बिनधास्त आणि मनमोजी जगतो. पण याचा दुसरा आणि जास्त वापरला जाणारा अर्थ म्हणजे कर्तव्य किंवा जबाबदारीची जाणीव नसलेला, फक्त स्वतःच्या चैनीमध्ये आणि मजेत जगणारा माणूस. जसं की आपल्या मित्रांच्या गटात एखादा असतो ना, ज्याला भविष्याची काही चिंता नसते, जो म्हणतो अरे बघू पुढचं पुढे, आज मजा करू. त्याला आपण म्हणतो खुशाल चेंडू. वाक्यात सांगायचं तर मोठ्या भावाने घराची सर्व जबाबदारी घेतली आणि धाकटा मात्र खुशाल चेंडू निघाल्यामुळे वडिलांची काळजी वाढली. थोडक्यात काय तर जीवनात खुशाल असणं, आनंदी असणं खूप चांगलं आहे, पण जेव्हा त्या खुशालीला जबाबदारीची जोड नसते तेव्हा माणूस केवळ एक चेंडू बनून राहतो, जो परिस्थितीनुसार इकडे तिकडे टोलवाला जातो. त्यामुळे खुशाल राहा, पण खुशाल चेंडू बनू नका. तुमच्या खुशाल चेंडू मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना कमेंट्समध्ये टॅग करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी भाषेतील असेच रंजक शब्द जाणून घेण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.